नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या पेजवरती. मित्रांनो, माहिती महत्त्वाची आहे, अपडेट महत्त्वाची आहे. मित्रांनो, ही बातमी फक्त छत्रपती संभाजीनगरच नव्हे, तो पूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वाची असणार आहे. मित्रांनो, आपण बघतोय आरापूर असेल, बिडकीन असेल, DMI-साठी ऑरिकसाठी जी 3200 हेक्टर जमीन संपादित करणार होते, त्या संदर्भात मित्रांनो आज या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत. त्यांच्यासोबत त्या भागातले पंचायत समिती मेंबर असतील, सरपंच असतील, ग्रामपंचायत मेंबर असतील, त्या वतीने सर्व गावकरी या ठिकाणी ग्रामसभेचा ठराव घेऊन त्या भूसंपादनाला विरोध करण्यासाठी सर्व आलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय त्यांनी मुद्दा घेतलेला आहे, काय त्यांचे प्रश्न आहे, काय त्यांच्या अडचणी आहे, हे आपण आपल्या पेजच्या माध्यमातून मांडणार आहोत. भेटूयात त्यांना एक वेळेस या इकडं. तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या पेजवरती. तर कोण सरपंच बोलताय ना बघा, सरपंच इकडे अगोदर. तर आपल्यासोबत सरपंच आहेत, ते या ठिकाणी बोलू इच्छितात. तुमचं नाव सांगा एकदा पूर्ण. माझं नाव अनिल जनार्दन राठोड, सरपंच ग्रामपंचायत घरदोनचे. तर भूसंपादनाला तुमच्या गावातून पूर्णतः विरोध केलेला आहे तुम्ही. विरोध आहे. तर विरोध करत असताना तुम्ही पहिलं पाऊल काय उचललेलं आहे? पहिला पाऊस मी नारकेत दाखल केली. आम्ही जमीन द्यायची, 1 इंच जमीन द्यायची नाही. 1 इंच जमीन तुम्ही देणार नाही. हां. तर काय पहिलं पाऊल तुम्ही काय उचलले? ग्रामसभेचा ठराव काय घेतला तुम्ही? मग जमीन द्यायची ना, संपूर्ण ग्रामसभा बोललेली पूर्ण गावाची. पूर्ण गाव एकत्रित आलो. मग त्याच्यावर ग्रामसभा घेतली आणि तो ठराव आज दाखल केला. आम्ही दाखल कुणाकडे केला तुम्ही आज? आपल्या याच्याकडे कलेक्टर साहेबांकडे तुम्ही त्यांच्याकडे दिलेलं आहे. तर मित्रांनो, यासाठी आपल्या सोबत या विभागातले पंचायत समिती मेंबर देखील आहेत. तर तुमचं नाव सांगा एकदा पूर्ण. माझं नाव बाबासाहेब जोदाराम राठोड, पंचायत समिती सदस्य गांधीलीकल. बरं, तुम्ही त्या गटातून या सर्व शेतकऱ्यांच्या सोबत आहात? सोबत आहे ना. बरोबर. काय त्याने ठराव घेतला आणि कुठे सबमिट केला आज? शेतकऱ्यांचा ग्रामसभेमध्ये आम्ही असा ठराव घेतलं की घारदोन आणि घारदोन तांड्याची 1ही इंच जमीन आम्ही ह्या प्रकल्प देणार नाही. बरं, या प्रकल्पाला सर्वात मोठा विरोध का बरं होतोय? आमची जमीन वडील आजोबा पंजोबा वडील पाजोती जमीन आहे आमची. आमचे वडिलांनी आजोबांनी अशी जमीन विकत कमवलेली आहे. बरोबर. कोणी विहीर खोदकाम करून, कोणी बांध टाकून, कोणी कामं करून एकदम खूप गरीब परिस्थितीत ही जमीन कमवून ठेवलेली आहे आमच्यासाठी. आणि ती जर आम्ही आज जमीन प्रकल्पाला दिली तर आमची जी पिढी येणारी आहे तो भूमिहीन होऊन जाईल. आता सर्वत्र एक प्रश्न उठवला जातो की आता DMIC येते, तर त्या भागातील सर्व तरुण, तुम्ही एक प्रतिनिधी देखील आहात त्या भागातले, तर त्या ठिकाणी तरुणाला रोजगार देखील उपलब्ध होणार आहे, डेव्हलपिंग देखील होणार आहे, जमिनीला आणखी भाव वाढणार आहे. या संदर्भात काय बोलणार? नाही, आम्हाला दुसरीकडे जमीनच भेटत नाही. आज आमच्या बांधाच्या बाजूला जे गट सुटलेले त्याला 2 ते 1.5 कोटी रुपयाचा भाव आहे. आमची जमीन एकदम पाणीमोल घेत आहेत आणि आम्ही जमीन 1 इंच देणार नाही. ह्या प्रकल्पाला आमचं कडाटून पहिल्यापासून विरोध आहे. तुम्हाला चांगल्यात चांगला जर मोबदला जर दिला शासनाने तर? नाही, जमीन देणार नाही, जमीन देणार नाही. बरं, येतो. गावकऱ्यांशी बोलता कोणी? तर मित्रांनो, आणखी त्या ठिकाणचे गावकरी देखील आपल्यासोबत ते देखील बोलू इच्छित. काय आहे तुमचा प्रश्न मुख्य? आमचा प्रश्न मुख्य आहे की हे जे अधिकारी लोक आहेत किंवा महाराष्ट्र सरकार असो केंद्र सरकार असो, हे बळजबरीने आमची जमीन हडपण्याचा हा पूर्णतः प्रयत्न आहे. ज्या दिवशी आम्हाला घरी नोटीस येतं, दुसऱ्या दिवशी नोटीसवर असा उल्लेख असून की आम्हाला 1 महिना हरकत घेता येईल असा उल्लेख असून दुसऱ्या दिवशी अधिकारी आमच्या शेतात कसं काय येतात? म्हणजे ही का हुकुमशाही लावली का? म्हणजे आम्ही शेतकरी पोलीस प्रशासनाला पत्र काढून तुम्ही आमच्या शेतात येतात, म्हणजे आम्ही का शेतकरी आहेत की आम्ही पाकिस्तानात आलेलो अतिरेकी आहेत? ही वागणूक सरकाराची, अधिकाऱ्याची ही बेशिस्त आणि चुकीची वागणूक आहे. आम्ही शेतकरी ह्या देशाचे मूळ निवासी आहे आणि आमच्या भरोश्यावर हा देश चालू आहे. कृषीप्रधान देश म्हणतात आणि शेतकऱ्यांवर अन्याय करून तुम्ही आमच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न करतात. ह्या देशाला, माझ्या सर्व अधिकाऱ्यांना, सर्व जनतेला आणि राजकीय नेत्यांना एवढंच म्हणणं आहे की आम्हाला ह्या प्रकल्पाला 1 इंचही जमीन द्यायचं नाही. विकासाला मात्र आमचा कुठेही विरोध नाही. एक छोटासा प्रश्न. आता आज सकाळी आपण वृत्तपेपरमध्ये बघितलेलं आहे की 1 महिन्यासाठी जमीन मोजण्यासाठी तुर्तास याला ब्रेक लागलेला आहे, पण 1 महिन्यानंतर जर पुन्हा जमीन मोजण्याचं आलेच तर तुमची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका जी आज आहे ती 1 महिन्यानी काय 1 वर्षानंतर हीच राहील की आम्ही ह्या प्रकल्पाला जमीन द्यायचा विषय येत नाही. आणि राहिलेली गोष्ट मोबदला आम्ही वाढून देऊ. मोबदला आम्हाला 1 एकरी 10 कोटी बी दिले तर आम्ही जमीन देणार नाही. त्या गोष्टी शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, जय जवान जय किसान. तर ही होती मित्रांनो एकंदरीत आज महत्त्वाची अपडेट. भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.